तर आज बीड विधानसभेत झोंबडी बैठक आयोजित करण्यात काय? आता बैठका 5 तारखेपासून सुरूच आहेत लगातार. कारण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी 1 वर्षापासून हा लढा सुरू आहे. मग पहिल्या दिवसापासून ही मागणी आहे, पहिल्या दिवसापासून की मराठा आणि कुणबी एकच आहे 83 क्रमांकाला, ही पहिल्या दिवसापासून मागणी आहे. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा, ही सुद्धा पहिल्या दिवसापासून म्हणजे 1 वर्षापासून हे मराठ्यांनी आंदोलन उभा केलेलं आहे. आणि ही आजपर्यंत ती मागणी सुरू आहे. हैदराबादचं गॅजेट असेल, सातारा संस्थानचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट असेल, कारण हे सगळा राज्यातला अखंड समाज याला न्याय पाहिजे. कारण आपण सगळेच मराठी आहे, आपण सगळे एक आहेत. आपल्यात 2 विभाग दाखवून आपल्याला आपल्यात गटबाजी आणि गट तयार करून चालणार नाही आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आपण त्यामुळे 3ही गॅजेटची मागणी केलेली आहे. 3ही गॅजेट हे सरकारी नोंदीचे आहेत. ते घ्यायला सरकारला काही हरकत नाही. तसं मी त्या दिवशी आले होते सत्तार साहेब, त्यांनाही बोललो होतो की हे सरकारी नोंदी घ्यायला तुम्हाला हरकत काय? 3ही गॅजेट हे सरकारी आहे. तुम्ही घ्या, गोरगरिबाचं कल्याण होईल. चौथं सांगितलं की नोंदी सापडत आहेत, तुम्ही रेकॉर्ड शोधले नाही आहेत. तुम्ही रेकॉर्ड शोधा. हे बघा, शेवटी माणुसकी धर्म जर आपला जागा असला, आपल्याला माणूस माणसातला जर कळणार असला, तर भेद करून नाही चालणार. हे राज्य आपलं आहे, या राज्यातला घराघरातला मराठ्यांचं लेकरू आपलं आहे. 2 लेकरं, एका आईचंच लेकरं, हे वेगळे वेगळे नाही दाखवू शकत आपण, नाही दाखवू शकत आपण. एकाच आईला जर 2 मुलं आहेत, तर तुम्ही वेगळे नाही दाखवू शकत. 2ही मुलासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. तरच आपण मराठा समाजाचे जातवान काम करणारे स्वतःला म्हणू शकू. त्याच्यामुळं गॅजेट हे जर लागले, तर सातारा संस्थांचे त्या प्रांतात येणाऱ्या लोकांचं कल्याण होणार आहे. बॉम्बे गव्हर्नमेंटमुळे ती जे काय प्रांत की जी त्यांचा एरिया होता, तिथपर्यंत मराठ्यांचं कल्याण होणार आहे. आणि हैदराबादचं गॅजेट लागल्यामुळं मराठवाड्यातल्या मराठ्यांचं कल्याण होणार आहे. त्यामुळं आपण भेद नाही करू शकत. आणि ही मागणी 1 वर्षापासून मराठ्यांनी लावून धरलेली, आणि ती सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र म्हणजे 83 क्रमांकानुसार ही मागणी 1 वर्षापासून आहे. सगळ्या सोयऱ्यांची पण आहे, गॅजेटची पण आहे. आणि घेतल्याशिवाय मराठा समाज मागं हटत नसतो. हे बघा, इतके शब्द कानावरती चांगले पडतात. ज्यावेळेस रस्त्यानं गाडी जात असताना लोक थांबवितात, आणि त्याच्यात त्या जमलेल्या मॉपमध्ये एक 5-7 लोक तरी पुढे येतात आणि ते सांगतायत माझ्या भाच्याच्या प्रमाणपत्र निघाल्यामुळे त्याला असं असं त्याचं कल्याण झालं. काल एक मला चालताना होळच्या कुठंतरी आधीमध्ये केजच्या आणि आंबेजोगाईच्या मध्ये एक माणूस भेटला हिंगोलीचा. त्यांच्या मुलगी त्यांच्यासोबत होती. त्यांनी सांगितलं माझी मुलगी प्रमाणपत्रामुळं MBBSला लागली. हे बघा, ह्यो आनंद लय वेगळा आहे. असे रस्त्यानं रोज रोज लोक भेटतात. मी ज्यावेळेस सोलापूरकडं, सांगली साताऱ्याकडं जातो, ज्यावेळेस नगर नाशिककडं जातो, त्यावेळेस लोक सांगतात. मी ज्यावेळेस मुंबईत आणि पुण्यात जातो, त्यावेळेस लोक सांगतात की आमचं किती कल्याण व्हायला लागलं. भेद नाही ना करायला पाहिजे. कारण मी जर मायबाप समाजाला मानलं आहे आणि मी जर त्यांचा मुलगा आहे, तर मी भेद कसं काय करणार? मला पुण्याच्या बैठकीत, आम्ही एक बैठक घेतली पुण्याला. त्या बैठकीत 21 तालुक्यात, त्या 21 मतदारसंघांची ज्यावेळेस बैठक घेतली आम्ही, त्यावेळेस तिथं एक बांधव उठला आणि त्यांनी सांगितलं आम्हाला इतक्या अपेक्षा आहेत की माझ्याकडून अपेक्षा नाही आहेत माझ्या मुलाला, इतक्या तुमच्याकडून आहेत. आरक्षण मिळेल आणि आमचं कल्याण होईल म्हणून. ही लोकांची अपेक्षा आहे. मुंबईतल्या लोकांचं तेच म्हणणं आहे, आम्ही किती दिवस आता टपऱ्या चालवायच्या, किती दिवस हॉटेल चालवायचे, किती दिवस हमाली करायची, किती दिवस कंपनी पुढं आम्ही वॉचमन म्हणून उभं राहायचं. आम्ही इकडं कामं करायसाठी आलो आहे. आम्ही इकडं नोकरी करायसाठी काय आलेत. काही पोलीस अधिकारी आहेत, काही महसूलमध्ये आहेत, काही डॉक्टर आहेत, काही वकील आहेत. मुंबईत सगळ्या व्यवसायात मराठा तिथं विखुरलेला आहे. कोणी मिस्त्री कामं करायला गेलं आहे, कुणी वेगळे वेगळे कामं करतं आहे, कुणी रिक्षाचा धंदा टाकला आहे, कुणी गाडीचा धंदा टाकला आहे, ते टॅक्सीचा. त्याला असे आहे ना आरक्षण मिळालं, आणि ते सांगतायत आम्हाला काय प्रमाणपत्र निघालेत, आमचं कल्याण झालं. हे आनंद बघायसाठी हे आंदोलन सुरू आहे. आणि ते शेवटपर्यंत मी हे आंदोलन तडीस नेणार आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी हटणार नाही आहे. सरकारनं किती षड्यंत्र रचले, मी प्रत्येक वेळेस सांगतो.
मी ना देवेंद्र फडणवीसांना शत्रू मानलंय ना विरोधक मानलं, पण करते आज तुम्ही आहेत, सत्ताधारी तुम्ही आहेत, करते जमात आज तुम्ही आहेत, आजचा राजा तुम्ही आहेत, तुम्हालाच मागावं लागणार आहे आणि ते आम्ही मिळवणार आहे. प्रवीण दरेकर असं म्हणतात की भंगार आहे की अंगार आहे मराठा समाजाला माहीत आहे आणि तुम्ही जे शिवा देत आहे तुमच्यावर बोलल्यानंतर हे मराठा समाजाला अजिबात आवडत नाही. तुम्हाला नाही आवडायचं, आता गोडीनं सांगितलं तर तुम्ही ऐकतच नाही. मग कसं व्हाय ना, मी शांततेत असो किंवा बोलून असो, खवळून असो, कसं काम व्हावं पण माझ्या समाजाचं व्हावं ही दृष्टिकोन मी ठेवतो. तुम्ही जर प्रत्येक वेळेस आमच्यावर षडयंत्र करणार असाल, तुम्ही मराठ्यांचे असून मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळू नये म्हणून विरोध करणार असाल आणि तुम्ही उलटं पावायचं सांगत असणार लोकाला की तुम्ही लिहून घ्या ना त्यांच्याकडून आणि यांच्याकडून लिहून आणा, तुम्ही आम्हाला जनतेला काम कसं काय सांगू शकता? सत्तेवर तुम्ही, आम्ही जो सत्ताधारी आहे त्याला मागणार आहेत, ही जनतेचं काम असतं. मग ते जात कोणची असू द्या, उद्या धनगर बांधवाने आंदोलन उभा केलं, सरकारलाच मागा लागेल नका पडलेल्याला. उद्याच्याला दलित बांधवाने आंदोलन सुरू केलं, मुस्लिम बांधवांनी केलं, काही समाज वडारी समाजाने आत्ता आंदोलन उभा केलं होतं, मग ते सरकारलाच मागणार ना का विरोधीला? म्हणजे तुमची भाषाच लोकाला आवडत नाही. तुम्ही काय म्हणताय, मी बोलल्याला आवडत नाही. तुमची सरकारची आणि फडणवीस साहेबांनी जी पेरणी केली ट्रॅपची माझ्या विरोधात, ही लोकांना पटतच नाही. कारण तुमचे प्रश्नच पटत नाहीत लोकाला. तुम्ही प्रश्नच उलटे मांडताय. त्याला विचारा आणि त्याला मागणी करा, त्याला मागणी करा. त्याला काय मागणी करा? सत्तेवर तुम्ही बसला आणि त्याला काय मागणी करता? हे तुमचंच लोकांना पटत नाही. आणि तुम्ही जाणून बुजून, मी गरिबाचं काम करतो आणि तुम्ही श्रीमंत मराठी, जाणून बुजून मला टार्गेट करायला लागलात, हे मराठ्याला आता पटानाच. त्यामुळं भाजपमधला मराठासुद्धा आता खवळून उठलेला आहे. तुम्हाला दिसत नाही म्हणा किती खवळून उठला आहे? कारण त्याचे लेकरं त्याला विचारतात ना की बाबा सरकारमध्ये तुम्ही काम करता किंवा तुम्ही अमुक आमदाराचे कार्यकर्ते आहेत, आम्हाला आरक्षण पाहिजे ना शिकायला, मला नोकरीला लागायचं आहे, मला शिक्षण घ्यायचं आहे, मी 1% हुकले बाबा. ही त्या भाजपच्या आमदाराला, मंत्र्याला, त्यांच्या असणाऱ्या कार्यकर्त्याला, आमचे गरीब मराठ्यांचे भाजपमधले लोक, त्या लोकांना त्यांचे पूर्ण प्रश्न विचारायला लागलेत ना. आणि मी त्या गरिबाचं काम करतो आहे. आणि हे सगळ्यात पक्षातल्या, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, सगळ्यात पक्षातल्या भाजपचं मराठ्यांच्या गरिबांना पटलं आहे की मनोज जरांगे हा गरिबांसाठी लढतो आहे आणि श्रीमंत मराठी म्हणजे आमदार, मंत्री, खासदार हे त्यांच्या विरोधात बोलत आहेत. म्हणजे तुम्ही बोललेलंच लोकांना पटत नाही आहे. हां, तुम्ही त्याचा उलटा नका सांगू म्हणा. ते असंही माहिती तुमच्यात आलेला अहंकार मराठा समाज रास करेल, त्याचबरोबर कुणाच तरी सुपारी घेऊन बोलायचं आणि या पलीकडे तुम्ही मराठा समाजाला काय दिलं? हे बघा, मला अहंकार नाही. मला अहंकार असता तर माझा एवढा करोडोना मराठा समाज एकत्र आला नसता. आम्ही सहज घोंगड्या बैठका पुकारल्या. घोंगडी बैठक म्हणजे काय असतं? 10-15 लोक, लय झाले तर 100, त्याला घोंगडी बैठक म्हणलं जातं. इथं मंगल कार्यालय आहे पुराणात, इथं मैदान बी पुराण. याच्यावर लक्षात घ्या की मला अहंकार आहे का नाही. समाजाला माहिती आहे हे आपल्यासाठी काम करते. हा, मी जर गोरगरिबांसाठी ताकदीनं प्रश्न मांडत असलो शेतकऱ्यांचा किंवा मराठ्यांच्या आरक्षणाचा, आणि मी गोरगरिबाला न्याय मिळावा ही जर ताकदीनं मागणी मांडत असलो, तळमळीनं मांडत असलो, आणि तो जर तो मला अहंकार वाटत असला तर तो अहंकारच आहे माझा. गरिबाच्या कल्याणासाठी मी मागणी करतोय, त्यांना न्याय मिळावा म्हणून. तो जर अहंकार तुम्हाला वाटत असेल तर तो अहंकार मला मान्य आहे. पण मी गरिबाच्या कल्याणासाठी कोणचंही पाऊल उचलू शकतो. तुम्हाला तो अहंकार मानायचा तर माना. खरं तर तुम्ही ती गोरगरिबांची मागणी आणि ते आपण द्यायला पाहिजे असं तुम्ही मानायला पाहिजे, त्याला अहंकार नाही मानायला पाहिजे. पण आता तुमची भाषा जर त्याला सामान्याचा प्रश्न सोडवा असं जर मी म्हणलो, त्याला तुम्ही जर अहंकार म्हणत असलात तो अहंकार मला मान्य आहे. मी 1000 वेळेस करेन तो अहंकार. आज छत्रपती संभाजीराजे भोसले, बच्चू कडू, राजू शेट्टी हे एकत्रित जे आहे नुकसानीची पाहणी करतात परभणी, नांदेडमध्ये. त्यांनी जे आहे तुमच्यासोबत चर्चा केली, तिसऱ्या आघाडीचा प्रस्ताव केला, काय पुढे बोलणं झालं? नाही, त्यांनी प्रस्ताव नाही केला, चर्चा झाली. तिसऱ्या आघाडीचा प्रस्ताव नाही केला आणि चर्चा झाली. आणि हे मी त्यावेळी सांगितलं, कारण ज्यावेळेस आरक्षणावर चर्चा होती त्यावेळेस राजकीय चर्चा होतीच, आणि ते त्यावेळेसच आम्ही तुम्हाला सांगितलेलं पण आहे. पण
आघाडीच्या बाबतचं असं काय नाही. आणि ते पाणी करतायत चांगलं आहे. शेतकरी अडचणीत आहे. प्रचंड अडचणी, प्रचंड लय हालाकीत जीवन जगतोय माझा गोरगरीब. आणि हा बघ असे प्रश्न मांडले का तर बघ ते सरकारी लोक म्हणतात हे अहंकारी आहेत. म्हणजे आम्ही दुःख सांगायचं नाही का? मराठ्याच्या पोरायचं दुःख सांगायचं नाही का? आम्ही शेतकऱ्याचं दुःख सांगायचं नाही का? मग आम्ही अहंकारी. आणि तुमच्याकडून जर बोललो शेतकऱ्याला काही देऊ नका, मराठ्याला काही देऊ नका, ओबीसीला काही देऊ नका, धनगराला मुसलमानाला काही देऊ नका म्हणलं मग लय चांगले आहे ना, है ना? आणि आम्ही प्रश्न मांडला गरीबाला द्या की आम्ही अहंकार. काय सत्ता चालविता आणि काय तुम्ही आमदार झालात. धनंजय मुंडेंनी तुमची भेट घेतली, तुम्ही त्याच्यावर बोललेत, मात्र मुंडेने त्याच्यावर बोलणं टाळलं. आता त्याने टाळलं त्याला मी काय करू शकतो? त्याला मी काय करू शकतो? त्यांनी टाळलं त्याला मीच काहीच करू शकत नाही ना. तेव्हा हा प्रश्नच नाही. हां, भेट झाली, मी सांगितलं झाली म्हणून. पाटील, आता घोंगडी बैठका ज्या होत आहेत, अनेक तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या घोंगडी बैठका बाकी आहेत. अनेक जण तारखा मागतायत. तर पुढील रणनीती कशी असेल, तारखा कशा दिल्या जातील, किंवा काही पुढील म्हणजे तुमच्या डोक्यात काय हे आहे रणनीती? घोंगडी बैठकाच्या तारखा तर दिल्या जाणार आहेत पूर्ण राज्यात. पण आपली एक मराठा सेवक गावागावात एक टीम सुद्धा असणं गरजेचं आहे. ती कशासाठी? मराठा सेवक म्हणून, फक्त मराठा सेवक, समन्वयक नाही, कोणी अध्यक्ष नाही, सदस्य नाही, सदस्य नाही ना काही. त्याच्यात प्रत्येक गावात मराठा सेवक असला पाहिजे. गावातल्या मराठ्यांच्या समस्या सोडवायला गावातल्यानी सांगायचं कोणाला? समजा एखाद्या गरीब मराठ्याला गावात अडचण आली, त्याचं प्रमाणपत्र निघत नाही, किंवा त्याचं दवाखान्याचं काम आहे, किंवा त्याच्यावरती काही अन्याय झाला आहे, त्याचं काही काम आहे, त्याचं काही दुःख आहे, किंवा त्याची मोठी सामाजिक अडचण आहे, त्याने सांगायचं कोणाला? त्याने कोणाला सांगायचं? तर मग गावात जर आपण एक 20, 25, 50 काय जी असेल ती एक जर चांगली टीम तयार केली मराठा सेवक म्हणून, तर त्या टीमच्या माध्यमातून गावातल्या लोकांना त्यांचे घराणे अडचणी मांडता येतील. त्या तिथं नाही सुटल्या तर तालुक्यात एक माणूस जर आपण ठेवला, एक 2-4 माणसाची टीम तालुक्यात केली, तर गावखेड्यातले प्रश्न ते पोरं सोडवतील. ही प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात एक आपण चळवळ राबवायची. हे मी आज जाहीरपणानं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो की प्रत्येक गावात एक मराठा सेवकाची टीम तयार करा की जी एकमेकाच्या मदतीला अडीअडचणीला उभा राहील. फक्त मराठा समाजाच्या सहकार्य करण्यासाठी, त्यांच्या मदतीसाठी मराठा समाजाच्या पोरांची एक टीम तयार असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आमरण उपोषण करते पाहिजेत, त्याच्यात साखळी उपोषण करणाऱ्या पाहिजेत. काही पोरांवरती विनाकारण खोट्या केसेस झाल्यात, त्यांनी समाजासाठी खूप भोगले, ती पण टीम पाहिजे. आणि गावातले होतकरू पोरं की जे समाजासाठी त्यांना काम करावंसं वाटतंय, फक्त आणि फक्त समाजासाठी, बाकीचे कामं नाही, समाजासाठी काम करणारा पाहिजे. त्याला एक गोष्ट मान्य पाहिजे, तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला एक गोष्ट मान्य असली पाहिजे, आधी समाजाचं काम, पक्ष नेता फेता नंतर, हे असणं खूप गरजेचं आहे. समाजाचा निर्णय तो त्याचा निर्णय असा मानणारा पाहिजे. आणि अडीअडचणीला एकमेकाच्या मदतीला समाज म्हणून त्याने तातडीनं उभं राहायचं. ही गाव लेवलपासून राज्यभर टीम प्रत्येक तालुक्यात तयार होणं गरजेचं आहे. कारण समस्या सांगायची वेळ आली, एकमेकाला सहकार्य करायची वेळ आली, एकमेकाला मदतीला जायची वेळ आली तर जायचं कोणी? मॉप राज्य पूर्ण एक आहे अशी हाक मारली की पूर्ण राज्य एकत्र येते. पण गोरगरिबाच्या आलेल्या अडचणी सोडवायच्या कोणी? आता काहीचे प्रमाणपत्र आहेत ते निघत नाहीत, ते लोकांनी कोणाला सांगायचं? ते डायरेक्ट माझ्यापर्यंत येते. मग जर आपली तिथं गावात एखादी टीम असली, एखादी तालुक्याला असली आणि एखादी जिल्ह्याला जर असली, म्हणून गावागावात टीम असणं आधी गरजेचं आहे. प्रमाणपत्र निघत नाहीत, ते विचारायला जायचं कोणी? काहींचे नोंदी सापडत नाहीत, मग ते रेकॉर्ड शोधायचा कोणी? मग आपल्याही टीम असल्या पाहिजे रेकॉर्ड शोधायला. व्हॅलिडिटी होत नाही. का होत नाही? सामान्य तिथपर्यंत जाऊ शकत नाही, गेला तर त्याचा दिवस गेटमध्येच जातो, त्या अधिकाऱ्याच्या गेटच्या बाहेरच. आपला एखादा हुशार आपण जिल्ह्याला तालुक्याला जर ठेवला तर तो काम करून घे. मग गाव लेवलवर एक समाज मराठा सेवक म्हणून एक टीम पाहिजे. ती ना समिती आहे ना फिमिती आहे ना काय नाही ना काय नाही. पुऱ्या गावात जे पोराची गावात नेमणूक केली ते सगळ्या गावातल्या मराठ्यांचे ते पोर, त्याने भेद नाही करायचा की त्यो
आमक्या पक्षाचा मराठा आहे, ह्यो आमक्या पक्षाचा मराठा आहे, मी नाही करत. ते जे पोरं आहेत मराठा सेवक म्हणून, त्यांच्याकडे कोणाचं घराणं आलं तर त्यांनी समाज म्हणून आधी प्राधान्य द्यायचं आणि त्याचं काम करायचं, तालुकाभर जिल्हाभर. त्यासाठी प्रत्येक गावात अगोदर टीम उभा करायच्या कामाला लागावं अशी माझी इच्छा आहे. की आता आपण मराठा बांधव जर या प्रेसच्या माध्यमातून ऐकत असाल राज्यातले, तर उद्या सकाळपासूनच तुम्ही गावागावात जा आणि प्रत्यक्ष गावात मराठ्यांची बैठक घ्यायची. प्रत्यक्ष गावात जायचं, मराठ्यांची बैठक घ्यायची आणि त्यांच्या समोर ठरवायचे की तुम्हाला फक्त मराठा समाजाच्या अडीअडचणी, मराठा समाजाला येणारं सुखदुःख याच्यात उभा राहण्यासाठी कोणाला काम करण्याची इच्छा आहे ना, त्यांचे एक 20-25 जणांचे नावं घ्यायचे. वाढले तरी चालतील. त्याच्यात साखळी उपोषण करते, आमरण उपोषण करते, स्वयंसेवक जे सभेला कार्यक्रमाला होते, स्वयंसेवकाची टीम, हे सगळेजण त्याच्यात एकजूट करून घ्या सगळ्यांची. यासाठी मराठा सेवक म्हणून एक टीम सगळ्यांनी गावात उद्यापासून तयार करा. 20 तारखेच्या आत म्हणजे 20 सप्टेंबरच्या आत, आजपासून 20 सप्टेंबरच्या आत प्रत्येक तालुक्याचा, प्रत्येक गावातून मराठा सेवकाची टीम तयार करा. त्याचं नाव, त्याचं गाव, त्याचा मोबाईल नंबर आणि त्याच्यासमोर फक्त एकच गोष्ट असली पाहिजे, हे मात्र अंतिम सत्य, मराठा आणि मराठा समाजाच्या मदतीला आणि सहकार्याला जाण्यासाठी ती टीम आहे. मराठ्यांच्या अडीअडचणीला जाण्यासाठी ती गावातला मराठा समाजाचा मराठा सेवक असणारे, त्यालाही प्रथम प्राधान्य समाजालाच द्यायचं आहे. समाजाचा निर्णय तो त्याचा निर्णय असं त्याने मानून चालायचं आहे. आधी समाज आधी पक्ष नाही, मग तो कोणत्या पक्षाचा असला तरी त्या टीममध्ये घ्यावा, पण हे काम आधी सुरू करावं, नंतर आपण घोंगड्या बैठका टाकू. अगोदर समाजाच्या गोरगरिबाच्या मदतीला जाणारी टीम आवश्यक आहे. आपण करोडोने एकत्र आहेत, बोलवलं की येत आहेत, पण ते जे गोरगरीब लोक आहेत यांचे प्रश्न सोडवायचे कोणी, यांच्यावर होणारा अन्याय, यांच्या येणाऱ्या अडीअडचणी त्या सोडवायच्या कोणी. आता आपल्याला ग्राउंड लेवलवर घुसणं खूप गरजेचं आहे. की गोरगरिबाने अडीअडचण सांगितली, तो डायरेक्ट इथं आंतरवालीला गोरगरीब येऊ शकत नाही. काही गोरगरीब त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत, काही कलेक्टरच्या ठिकाणी जिल्ह्याला जाऊ शकत नाहीत. मग गावातल्या पोरांना जर सांगितलं तर त्या पोरांनी त्यांचं काम करून घ्यायचं. त्यासाठी एक टीम प्रत्येक गावात उभारणीचं काम मराठा सेवक म्हणूनच करायचं सगळ्यांनी, ना कोणी स्वयंसेवक ना कोणी काही. आणि तो मराठा सेवक जरी असला तरी तो मालक नाही आणि मी पण मालक नाही, समाजच मालक. फक्त समाजाचे कामं करून घ्यायला आपण समाजाचे नौकर होऊ, मराठ्यांचे सेवक आपण होऊ. आणि ती उद्यापासून टीम प्रत्येक गावात आपण आपल्या तालुक्यातल्या पोरांनी ती जबाबदारी उचला आणि गावागावात मराठ्यांच्या बैठका घ्या. त्याच्यात जास्तीचा वेळ घालू आपण. आता सभा घेणे, बैठका घेणे, रॅल्या गेले याच्यात तर वेळ घालणारच आहेत, पण त्याच्यात घालण्यापेक्षा अगोदर याच्यात घालू की जिथं आपल्या समाजाचं हित आहे, जिथं समाजाचा प्रश्न आहे, कोणाच्या नोंदी सापडल्यात, कोणाच्या नाही सापडल्यात, कोणाला दुःख आहे, कोणाला अडचणी आहे, कोणाला दवाखान्याच्या अडचणी आहेत, कोणाला कशाच्या अडचणी आहेत, कोणाला शेतकऱ्याच्या अडचणी आहेत, त्या पोरांनी त्या सोडवायच्यात. आणि मग त्याच्यात लय मोठा आनंद वाटणार आहे. प्रमाणपत्र निघाले, व्हॅलिडिटी झाल्या, रेकॉर्ड सापडीला, अधिकाऱ्यांना बोलले का व्हॅलिडिटी देत नाहीत तुम्ही, मग समाज खुश होईल. समाज एकटाच जातो पिशवी घेऊन, आपला गरीब मराठा, आणि दारात जाऊन बसतो. मग त्या अधिकारी उडवडीचे काय उत्तर देणार, उद्या या परदेशात याची झाली ना फुकट चक्कर. आणि आपले होतकुरू पोरं जर तिथं असले तर आपल्या जातीचं कल्याण होईल आणि आपल्यात एकोप आहे. काम सांगायला जागा पाहिजे आणि गोरगरिबाला काम सांगायचं ठिकाण तयार करायला लागलो मी आता. प्रत्येक गावात राज्यभर काम सांगायचं ठिकाण. उदाहरणार्थ हे 20 पोरं आहेत, या 20 पोरांना काम सांगायचं गावातल्या लोकांनी आणि त्यांनी ते सोडवायचं. याच्यासाठी उद्यापासून एक गावोगावात त्याच बैठका मराठ्यांनी सुरू करा, म्हणजे सगळ्यांचा खर्च वाचा. नुसता खर्चात समाज टाकून चालणार नाही. टीम मराठा सेवकाचे गावागावात उद्यापासून उभा राहील. किमान 20पेक्षा जास्त किती झाले तरी चालते, पण पुन्हा सांगतो त्याला पक्ष मोठा असला नाही पाहिजे. समाज प्रथम, समाजाच्या सहकार्याला मदतीला जायचं. समाजाचा निर्णय तो त्याचा निर्णय, इतका कट्टर तो मराठा सेवक पाहिजे. पाटील, काल कोथरूडला अशोक चव्हाण आले होते, ते म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करून आरक्षणाचा मार्ग काढतो. काही गैरसमज असतील तर ते दूर केले जातील. हा, मग हेच करा ना, हेच करा. आमदार कशाला पेरता आमच्या विरोधात? दरेकर झाले, लाड झाले, हे कशासाठी?
कशासाठी? तेच करा ना. मराठ्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या. तुम्ही एकाचंच ऐकताय छगन भुजबळचं. तुम्ही मराठ्यांचं म्हणणं ऐका ना, की मराठ्यांना आरक्षण पाहिजे, मराठ्यांची सगळ्या स्वारीची अंमलबजावणी, 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे, हे दोनही काम करा. तिन्ही गॅजेट लावा, ते लागू करा. तुम्ही कामं करा ना. आम्ही 50 वेळेस सांगितलं ना, फडणवीस साहेब आमचे विरोधक नाहीत, शत्रू बी नाहीत. तुम्ही कामच करत नाहीत, मग तुम्हाला बोलावं नाही तर काय करा? तुम्ही काम करा. आम्हाला काय देणं घेणं नाही त्या राजकारणाचं. आम्ही हमेशा सांगतो, देणं घेणंच नाही, मला नाही, माझ्या समाजाला नाही. आमचं आम्हाला द्या. तुमचं राजकारण तुम्हाला लकलाप, आम्हाला राजकारणात जायचं नाही. पण तुम्ही नाही दिलं तर आपला नाविलाज आहे, आम्हाला तिथं जावंच लागणार आहे. मग पाडायचे आहेत का उभा करायचे ते आम्ही बैठकीत ठरवणार आहे. हां, तुम्हाला संधी आहे. तुम्ही आणखीन वेळ हातातून गेलेली नाही. फडणवीस साहेबांना सांगतो ना, आत्ता कोण चव्हाण साहेब बोललेत आत्ता, त्यांनाही सांगतो की वेळ तुमच्या हातातून गेलेली नाही. आमचे प्रश्न निकाली काढा. तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही. एकदा वेळ गेली आणि आमचा निर्णय झाला तर या देशातला कुणी आला तरी आम्ही मागे सरकणार नाहीत. आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम राहणार. मग पाडायचे म्हणतात का लढायचे म्हणतात, कोणत्या ह्याच्यात ठाम राहणार? पाडायचं म्हणलं तरी आम्ही सज्ज आहेत आणि कशात बी आमची तयारी. काल बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी विशेष अधिवेशनाची मागणी करून सर्व आमदारांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे की नाही अशी स्पष्ट भूमिका घ्यावी अशी लेखी मागणी विधानसभा अध्यक्षाकडे केली. याबाबत आपलं काय मत? मग हेच काम करायचं ना. हां, कळू द्या ना मराठ्याला बी. कोणचा आमदार म्हणतोय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नाही पाहिजे. मग तो ओबीसीचा आमदार असन नाही तर मराठ्याचा असन, पडू द्या ना मराठ्यासमोर उघडा. हेच कामं करा ना, दुसऱ्या काय ह्याला काड्या करायच्या? हेच काम करायचं. मग हे अपेक्षित आहे ना मराठ्याला सुद्धा, आम्हाला सुद्धा अपेक्षित येतेच. बोलवा तुमचं कोणचं अधिवेशन आहे ती. हां, चांगली मागणी आहे. बोलवा अधिवेशन तुमचं कोणचं आहे ती आणि पडू द्या उघडे. आता हटू नका या शब्दापासून मागं. आता याच्यापासून मागं हटायचं नाही. आता अधिवेशन बोलवायचं. परत उद्या त्याला देवेंद्र फडणवीस साहेब म्हणते कशाला बोलायचं म्हणला तू, परत मागं घेताना भूमिका. बोलवा आता अधिवेशन आणि पडू द्या उघडे. कळू द्या मराठी त्या दिवशी अधिवेशन लाईव्ह बघतील सगळे. कोणत्या आमदारानं ओबीसी आरक्षण हे मराठ्यांना ओबीसीतून द्यावं, कोण नाही म्हणतोय ना तो मराठ्यासमोर उघडा पडू द्या. मग तुम्हाला कचका दाखवतो आम्ही त्या टायमाला नाही म्हणणाराला. ह्या भूमिकेत राहा ना. तिसऱ्या काय याच्या कोण लिहून घेईन त्याच्या कोण लिहून घे, ह्या भूमिकेत राहा. हां, ही भूमिका मराठ्याला मान्य. हां, बोलवा अधिवेशन तुमचं आणि एवढ्याचसाठी बोलवा फक्त, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे. आमदाराची भूमिका सांगा. जो आमदार बोलणार नाही तो गेला. आजच सांगतो गेला तो. हां, त्याला मराठी येऊनच देत नाही. किती जागीरदार असू दे तो पुढचा, येऊच देत नाही त्याला. मराठ्याला खेटायचं नाही आणि मला तर अजिबात नाही. हां, पडू दे उघडे ते. आता चांगली मागणी. बस त्या अधिवेशनाची वाट बघतोय मराठा. आता मराठा या अधिवेशनाची वाट बघतोय. फक्त घ्या, बदलू नका. आता बदलायचं नाही. आता अधिवेशन घ्या. मराठा त्या अधिवेशनाची वाट बघतोय. मी सुद्धा त्या अधिवेशनाची वाट बघतोय. कोणचा आमदार ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या म्हणत नाही तो गेला. हां, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणणारे मराठी बघतील की ह्यो आमदार म्हणला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आणि ह्यो आमदार म्हणला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका. हे मराठी सरळ बघतील आणि तिथं मराठी न्यायच करणार. 100% न्याय करणार. गेलाच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नको म्हणणारा, मग तो ओबीसीचा असू नाही तर मराठ्याचा असो, तो गेला. हां, फक्त सुरुवात तुमच्या लोकांपासून करा किंवा कोणापासून करा. फक्त दिशा सरळ ठरवा. आता अधिवेशनापासून बदलायचं नाही. तुमच्या कोणत्या कार्यकर्त्याला मारहाण झाली, मारहाण कुणाकडून झाली, राजेंद्र राऊतावर तुमचे काय आरोप आहेत का? आणि मला काल माहिती मिळाली होती, मी त्यावेळेस बोललो कालच या विषयावर. कुणाच्या लेकरावरती हात आपण श्रीमंत आहेत म्हणून टाकणं किंवा पैसा लय झाला म्हणून टाकणं हात. कोणाचं तरी लेकरू आहे, त्याला पण आई आहे, त्याला पण बायको आहे, त्याला पण मुलं आहेत, त्याला पण आईबाप आहेत. त्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी. आता ते खरं आहे का खोटं आहे त्याची माहिती आम्ही घेतो आहे. काय काय नाही, त्याचं अपहरण केलं आहे काय, असं काहीतरी आहे, त्याला मारहाण केली काय,
गुन्हा तर दाखल SP साहेबांनी स्वतः सोलापूरच्या लक्ष घालून केलाच पाहिजे. तो काय ते त्याची खरी माहिती पण मी पूर्ण घेतोय. त्याला जर मारहाण झाली, काय खरं आहे हे सत्यता शोधलं पाहिजे. मी आरोप करायचा म्हणून करत नसतो आणि मागं लागलो एकदा तर सोडत नसतो. मी माझा निकषच वेगळा आहे. मी कोणाच्या वाटा जात नाही आणि एकदा का मागं लागलो तर सोडत नाही. ते जागीरदार फिगीरदार ते नसतं बघत मी. तू कोण येईन काय येईन, तू किती पैशाचा येईन काय येईन. इथं पैसे पैसे काय नसतं. इथं रावणाचा कार्यक्रम झाला आहे. तर इथं पैसेन पदन मंत्रीन आमदारन हे चिल्लर विषय. त्या लेकराच्या डोळ्यात पाणी आलं ना, त्याचा पुरेपूर हिशोब होईल. त्या लेकराच्या डोळ्यात पाणी आलं किंवा त्याच्या बायकोचं आलं, त्याच्या आईचं आलं, त्याच्या भावाचं आलं, त्याच्या मुलाचं आलं, निवडणुकीत हिशोब होईल सगळ्यांचा. पण ते खरं काय खोटं काय ते आम्ही सगळं बघतोय. मोगमच आरोप करणं मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मी मोगम आरोप करणार नाही. पण कोणाच्या लेकरावरती हात उचलायचा नाही, कारण लेकरं हे प्रत्येकाला असते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.